मी इथे कढई घेतली आहे, त्यामध्ये फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे, यामध्ये लसूण टाकायची, लसूण लाल झाली की यामध्ये कढीपत्ता टाकायचा, कढीपत्ता पडपडला की फोडणीसाठी कांदा टाकायचा आहे। हा बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर लाल होतो। तर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आणि तो देखील छान असा परतून घ्यायचा आहे। यामध्ये पाव चमचा हळद आणि घरातील मी मालवणी मसाला टाकला आहे, हा देखील तिखट आहे, तर हा आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून घ्यायचा आहे। आणि यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे, जेणेकरून आपल्या मटकीच्या आमटीला छान असा कलर येईल। आणि यामध्ये आता मी भिजवलेली मोड आलेली मटकी आणि बटाटा टाकून छान असं परतून घ्यायचं आपल्याला। आता यामध्ये पाणी टाकायचं, छान असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून छान अशी मटकी शिजवून घ्यायची। वाटण्यासाठी भाजलेला कांदा, खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रकचा एक तुकडा आणि 2 लसणीच्या कळस आपल्याला वाटून करून घ्यायचं। शिजलेली आपल्याला मटकी यामध्ये टाकायचं आणि हे देखील आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मटकी बटाटा शिजला की आपल्याला यामध्ये जे आपण वाटून घेतले ते यामध्ये टाकायचं, पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। वरतून ओली कोथिंबीर टाकायची आणि छान अशी आपली मटकीची झणझणीत अशी आमटी तयार आहे। तर तुम्ही देखील करून पहा आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असंच आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू।